हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा जो काही 8व्या पाठाला आपण सुरुवात केली होती ज्याचं नाव होतं उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव. तर त्याचा जो काही पुढचा भाग आहे, दुसरा भाग आज आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपण आजच्या भागाला. तर यामध्ये बघा, आपण उपयुक्त जे काही सूक्ष्मजीव होते त्यांना सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण एक उपयुक्त सूक्ष्मजीव पाहिला होता ज्याचं नाव होतं लॅक्टोबॅसिलाई. मग तो कुठे कशा पद्धतीने उपयोगी पडतो, त्याचा आकार काय असतो, त्याची गुणधर्म काय असतात, त्याची वैशिष्ट्ये काय असतात, या सर्व गोष्टी आपण थोडक्यात व्यवस्थितपणे समजून घेतलेल्या होत्या. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण अशाच काही उपयुक्त सूक्ष्मजीवाबद्दल माहिती पाहणार आहोत आणि त्या सूक्ष्मजीवाचं नाव आहे रायझोबियम. मग आता हा जो काही रायझोबियम आहे तर त्याला सहजीवी जीवाणू असं म्हटलं जातं, म्हणजेच सिम्बायोटिक बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं तर त्यामागे सुद्धा कारण आहे. तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय करायचंय तर एक छोटासा एक्सपेरिमेंट करायचंय. तो लक्षात घ्या. एक्सपेरिमेंट काय आहे तर एक्सपेरिमेंट असा आहे की तुम्हाला जे काही शेतामध्ये विविध वेगवेगळे डाळीवर्गीय वेगवेगळे वनस्पती असतात. उदाहरणामध्ये मेथी आहे, शेंगदाणा आहे, सोयाबीन किंवा अन्य कोणत्याही कडधान्याचं रोपटं घ्यायचं. एखादं रोपटं आपण यांच्यापैकी एका वनस्पतीचं घेणार आहोत. त्यानंतर 3 ते 5% हायड्रोजन पेरॉक्साईडच्या द्रावणात त्याचं निर्जंतुकीकरण आपल्याला करायचंय. म्हणजे त्याच्यावर असणारे जे काही जंतू असतील, इतर सूक्ष्मजीव असतील तर ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. नंतर 70% इथाइल अल्कोहोलच्या द्रावणात 4 ते 5 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय तर 70% इथाइल अल्कोहोल असतो, एक द्रावण आहे, एक मिश्रण आहे. तर त्याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 मिनिट ते जो रोपटा आपण घेणार आहोत तर ते त्याला ठेवायचं आहे. पण कधी जेव्हा आपण त्याला हायड्रोजन पेरॉक्साईडच्या द्रावणामध्ये त्याचे निर्जंतुकीकरण करू त्यानंतर पुढे निर्जंतुक पाण्याने स्वच्छ करून गाठीचे अतिशय पातळ काप करा. मग आपल्याला पाण्यात काय करायचंय तर जे काही गाठी असतील मुळांच्या गाठी, तर मुळांमध्ये काय असतात तर छोट्या छोट्या गाठी असतात. तर त्यांचे अतिशय पातळ बारीक बारीक असे काप आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. ते नंतर ते जे काही काप आपण करणार आहोत साखरेच्या द्रावणात 2 ते 3 मिनिट आपल्याला ठेवायचे आहे. काचपट्टीवर काप ठेवून आच्छादक काच ठेवायचा आहे व संयुक्त सूक्ष्मदर्शीने आपल्याला काय करायचं निरीक्षण करायचं आहे. तर बघा, ज्या पद्धतीने आपण लॅक्टोबॅसिलसचे निरीक्षण केलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला सूक्ष्मदर्शीच्या साहाय्याने त्यांचे निरीक्षण करायचे. तर इथे या ठिकाणी मात्र तुम्हाला गुलाबी दांड्याप्रमाणे दिसणारे जीव रायझोबियम जीवाणू आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला दांड्याप्रमाणे दिसणारे छोटे छोटे जीव असतील. तर हे जीव काय आहेत तर हे रायझोबियम जीवाणू आहेत. आणि हे जीवाणू पाहण्यासाठी आपल्याला कडधान्याच्या मुळांवरील गाठी शोधाव्या लागल्या. त्या वनस्पतींना रायझोबियमचा उपयोग होत असेल की अपाय होत असेल. तर ज्या काही कडधान्याच्या मुळा असतात, मुळांवरील गाठी असतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे वेगवेगळे रायझोबियम जीवाणू दिसले. तर ते शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं तर त्या वनस्पतींची मदत घ्यावी लागली थोडक्यात. मग हे रायझोबियम त्या वनस्पतीसाठी उपयोगी असतील की अपायकारक असतील. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनच्या मुळांवरील गाठीची निर्मिती, आता याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे रायझोबियम जीवाणू पाहायला भेटतील जेव्हा आपण त्याचे संयुक्त सूक्ष्मदर्शीच्या खाली निरीक्षण करू. तर त्याच्या गाठी अशा पद्धतीच्या असतात. तर थोडक्यामध्ये बघा, हे जे काही जीवाणू आहेत रायझोबियम ते त्या वनस्पतीसाठी उपयोगीच असतील. कशावरून उपयोगी असतील तर त्याचं कारण आता पुढे आपल्याला समजून जाईल. तर बघा, रायझोबियमची भूमिका आणि महत्त्व काय. तर आता महत्त्व म्हणले याचा अर्थ काय तर ते निश्चितपणे उपयोगीच असतील. तर बघा, मुळांवरील गाठीत राहणारे रायझोबिया त्या रोपट्याला नायट्राइट असे अमिनो आम्ले पुरवतात व त्या बदल्यात रोपट्यांकडून कार्बोदकाच्या रूपात ऊर्जा मिळवतात. अशा प्रकारे परस्परांना फायद्याचे ठरणाऱ्या नात्याला सहजीवन म्हणतात. तर मुळांमध्ये अशा पद्धतीच्या मुळांच्या गाठी आहेत आणि या गाठींमध्ये राहणारे
काय असतात तर हे दांड्याप्रमाणे काय असतात, गुलाबी रंगाचे सूक्ष्मजीव असतात, ज्याला आपण रायझोबिया म्हणतो. मग त्या रोपट्याला नायट्रेट्स आणि नायट्राइट्स तसेच अमिनो आम्ल पुरवतात. कोण पुरवतं मग? तर हे रायझोबिया पुरवतात. पण आता बघा, प्रत्येक वनस्पतीला वेगवेगळ्या खनिजांची, वायूंची, जीवनसत्वांची गरज असते. मग ती आता नायट्रोजनची जी काही गरज आहे तर ती प्रत्यक्षामध्ये नायट्रोजनच्या स्वरूपामध्ये हे घेऊ शकतात का? तर हे घेऊ शकत नाहीत. कोण? वनस्पती घेऊ शकत नाही. मग ते रायझोबियमची मदत घेतात. मग हे रायझोबियम काय करतात तर आपल्या हवेमध्ये असलेला जो काही काय असेल नायट्रोजन असेल तर त्याचं रूपांतर नायट्रेट्स आणि नायट्राइट्स या तसेच अमिनो आम्लामध्ये करतात आणि तेच त्या वनस्पतींना पुरवतात. मग याच्या बदल्यात रोपट्यांकडून ते काय करतात तर कार्बोदकाच्या रूपामध्ये ऊर्जा मिळवतात. कार्बोदक म्हणजे काय? त्याला आपण थोडक्यामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणतो, ज्यामध्ये ग्लुकोज आहे किंवा मग वेगवेगळ्या प्रकारच्या साखर, शर्करा असतात, तर त्या येतात आणि त्याच्या बदल्यामध्ये काय करतं ते ऊर्जा मिळवतं. अशा प्रकारे परस्परांना फायद्याच्या ठरणाऱ्या नात्याला आपण सहजीवन म्हणतो. आता याच्यामध्ये वनस्पतींचा काय फायदा झाला तर वनस्पतींना नायट्रोजन मिळालं, मग ते नायट्रेटच्या फॉर्ममध्ये असेल किंवा नायट्रेटच्या फॉर्ममध्ये असेल, आणि त्या बदल्यामध्ये रायझोबियमला काय मिळालं तर त्याला ऊर्जा मिळाली कार्बोदकाच्या रूपामध्ये. तर एकमेकांना ते काय ठरते? फायद्याचे ठरत आहे. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उदाहरणामध्ये बघा, तुम्ही आणि तुमचा मित्र एखाद्या गावाला जात आहात आणि त्या गावाला जात असताना जातानाचं जे काही तिकीट असेल ते तुम्ही दिलात आणि येतानाचं जे काही तिकीट असेल तर ते तुमच्या मित्राने दिलं. मग हे जे काही तुमचं संबंध आहे तर हे कसे झाले? सहजीवन संबंध झाले. पण समजा या उलट जातानाचं तिकीट तुम्ही दिलात आणि येतानाचं तिकीट सुद्धा तुम्हीच दिलात, तर त्यावेळेला याचा फायदा कोणाला होईल तर तुमच्या मित्राला होईल, कारण त्याचं तिकीट गेलंच नाही. तर अशा पद्धतीने एकमेकांना फायदेशीर ठरणाऱ्या, एकमेकांना पूरक ठरणारे जे काही नाते असतात, रिलेशनशिप असतात, यालाच आपण काय म्हणतो? सहजीवन म्हणतो. आणि या रायझोबियमचं आणि या कडधान्य वर्गीय जे काही शिंबावर्गीय वेगवेगळे वनस्पती असतात तर त्यांचं नातं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हीच काय आहे तर आपल्या रायझोबियमची भूमिका आहे. त्यानंतर पुढे बघा, रायझोबिया हवेतील नायट्रोजन पासून नायट्रोजनची संयुग बनवतात. पण या नायट्रोजन स्थिरीकरणासाठी त्यात वाटाणा, सोयाबीन, घेवडा व इतर कडधान्य अशा शिंबावर्गीय म्हणजे शेंगा वनस्पतींची यजमान म्हणून गरज असते. रायझोबियमनी तयार करून दिलेल्या नायट्रोजनयुक्त संयुगामुळे डाळी, कडधान्य, प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत ठरतात. तर हे रायझोबिया काय करतात? हवेमध्ये जे काही नायट्रोजन असेल तर हवेमध्ये जवळपास 76 to 78% काय असतं अप्रॉक्सिमेटली नायट्रोजन असतं. तर त्याच्यापासून काय करतात तर हे संयुग मिळवतात वेगवेगळी. मग ते संयुग कशाच्या रूपात असतील? नायट्राइट आहेत किंवा नायट्रेट आहेत, तर याच्या रूपामध्ये, याच्या स्वरूपामध्ये संयुग बनवतात. पण नायट्रोजन स्थिरीकरणासाठी, नायट्रोजनचं फिक्सेशन करण्यासाठी त्यांना काय करावं लागतं तर वाटाणा, सोयाबीन, घेवडा किंवा इतर जे काही कडधान्य आहेत तर असे शिंबावर्गीय वनस्पती म्हणजे काय तर अशा वनस्पती ज्यांना प्रामुख्याने शेंगा येतात तर अशा वनस्पतींची यजमान म्हणून म्हणजे होस्ट म्हणून गरज पडते. तर रायझोबियमना तयार करून दिलेल्या नायट्रोजनयुक्त संयुगामुळे डाळी, कडधान्य आणि प्रथिनांचा उत्कृष्ट काय ठरतात? स्रोत ठरतात. त्यानंतर पुढे बघा, कडधान्याचं पीक संपल्यानंतर त्यांची मुळं व रोपट्यांचे काही भाग मुद्दाम मातीत मिसळून जीवाणूंचं प्रमाण कायम राखलं जातं. तर कडधान्याचं जेव्हा पीक संपतं, जेव्हा आपण पिकांची काढणी करतो तर त्यावेळेला मुद्दाम शेतकरी काय करतात तर त्या कडधान्याची ज्या काही मुळं असतील तर त्या काय करतात तर त्या मातीमध्ये टाकतात. का टाकतात? कारण ते मातीमध्ये मिसळून जीवाणूंचं जे काही प्रमाण असतं रायझोबियम सारखे तर ते कायम राखलं जातं आणि मातीची सुपीकता वाढते. आणि मातीची सुपीकता वाढली तर त्यांचा जो काही खर्च असेल खतांचा किंवा मग वेगवेगळ्या औषधांचा तर तो काय होतो तर कमी होतो. रायझोबियममुळे रासायनिक खतांचा वापर कमी झाल्याने रासायनिक खताचे दुष्परिणाम टाळले जातात आणि त्याच पद्धतीने खतांसाठीचा खर्च कमी झाल्याने शेतकऱ्याला फायदा होतो. तर बघा, रायझोबियमचा खूप महत्त्वाचा वाटा ठरतोय आपल्या निसर्गामधलं जे काही नायट्रोजन आहे त्याच्या स्थिरीकरणामध्ये सुद्धा आणि त्याच पद्धतीने
शेतकऱ्यांच्या आर्थिक जी काही उलाढाल आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा मोठा आणि मोलाचा वाटा येतो. त्यानंतर पुढे बघा, तर हल्ली काय केले जाते, तर हल्ली लागवड करण्यापूर्वीच बियांना रायझोबिया युक्त द्रव किंवा पावडर लावली जाते. तर ज्या काही मार्केटमधून बाजारामधून आपण बिया आणतो ज्यांची आपल्याला पेरणी करायची असते, तर त्यांना पेरणीपूर्वीच काय केलं जातं, तर रायझोबिया युक्त द्रव किंवा पावडर लावली जाते आणि लागवडीनंतर रायझोबियम हे जीवाणू रोपट्यात काय करतात, प्रवेश करतात. तर या पद्धतीला रायझोबियम लसीकरण म्हणतात आणि हा प्रयोग कडधान्याबरोबरच तृणधान्य व इतर पिकांनाही नायट्रोजनचा पुरवठा करण्यासाठी उपयुक्त ठरतो. तर ज्या वेळेला त्या जीवाणूंची थोडीशी वाढ होते, तर त्या रोपट्यामध्ये हे रायझोबियम जीवाणू काय करतात, त्या वेळेला प्रवेश करतात आणि त्यांचं जे काही काम असेल ते करतात. उदाहरणामध्ये नायट्रोजन मिळवणं असेल किंवा मग बाकीचे जे काही नायट्रोजन स्थिरीकरण असेल तर हे काम करतात. आणि या पद्धतीला आपण रायझोबियम लसीकरण म्हणतो आणि हा प्रयोग कडधान्याबरोबर तृणधान्य व इतर पिकांनाही काय केला जातो, त्यांचा सुद्धा पुरवठा करण्यासाठी वापरला जातो. त्यानंतर पुढे बघा, किण्व काय असतं. तर आपल्याला या ठिकाणी सुद्धा एक कृती करायची आहे. तर बाजारातून आपल्याला ऍक्टिव्ह ड्राय इस्ट घेऊन यायचं आहे. एका बाटलीमध्ये 1 चमचा ते ड्राय इस्ट, 2 चमचे साखर आणि थोडंसं कोमट पाणी मिसळायचं आहे. बाटलीच्या तोंडावर एक रंगहीन पारदर्शक फुगा आपल्याला घट्ट बसवायचा आहे. 10 मिनिटानंतर कोणते कोणते बदल दिसले, फुग्यात जमा झालेल्या वायूमध्ये चुनाची निवडी मिसळायची आहे. ही निवडी चंचुपात्रात घेऊन त्याचे निरीक्षण करा. काय दिसतं, तर बाटलीतील द्रावणाचा एक थेंब काचपट्टीवर ठेवून त्यावर आच्छादक काच ठेवा आणि संयुक्त सूक्ष्मदर्शीच्या मदतीने निरीक्षण करा. तर बाटलीतील द्रावण तसेच सांभाळून ठेवा. काचपट्टीवर लंब गोलाकार रंगहीन कवक पेशी दिसल्या का, तर ज्या वेळेला आपण संयुक्त सूक्ष्मदर्शीच्या सहाय्याने त्याचे निरीक्षण करतो तर त्यावेळेला आपल्याला लंब गोलाकार रंगहीन कवक पेशी दिसतात. मग या कवक पेशी म्हणजेच काय, तर त्यांच्यापैकी काही पेशींना छोटे गोलाकार भाग चिटकलेले दिसले असतील तर या आहेत ईस्टच्या नवीन तयार होणाऱ्या पेशी. प्रजननाच्या या अलैंगिक पद्धतीला मुकुलायन किंवा कलिकायन असं म्हटलं जातं. तर बघा, जे काही लोअर ऑर्गॅनिझम असतात म्हणजे खालच्या वर्गातील प्रवर्गातील प्राणी किंवा वनस्पती आहेत, सजीव आहेत, तर त्यांच्यामध्ये प्रामुख्यानं अलैंगिक पद्धतीचं काय होतं, प्रजनन होतं. मग या कंकाळमध्ये सुद्धा प्रजननाचा अलैंगिक पद्धत आहे. त्याच्यामध्ये मुकुलायन आणि कलिकायन होतं. तर मुकुलायन आणि कलिकायन काय असते हे आपण समजून घेऊयात. तर ईस्ट हा कार्बनी पदार्थावर वाढणारा कवक वर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे. ईस्ट हे एकपेशीय कवक असून त्यांच्या सुमारे 1500 प्रजाती अस्तित्वात आहेत. ईस्टची पेशी दृश्यकेंद्रकी प्रकारची असते. दृश्यकेंद्रकी म्हणजे काय, तर त्याच्यामधला जो काही केंद्रक आहे तर त्या केंद्रकाला एक आवरण असतं, तो डबल बॉन्डेड असतो. थोडक्यामध्ये त्याला दुहेरी आवरण असतं केंद्रकाच्या भोवताली, तर याला दृश्यकेंद्रकी म्हणलं जातं. बघा, वरील प्रयोगात साखरेच्या द्रावणातील कार्बनी पदार्थामुळे ईस्टची वाढ होते व प्रजनन जलद गतीनं होतं. स्वतःचं पोषण करताना ईस्ट पेशी द्रावणातील कार्बोदकाचं रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये करतात आणि याच प्रक्रियेला किण्वन म्हणजेच फर्मेंटेशन म्हणतात. फर्मेंटेशन प्रक्रिया काय असते, तर ज्या प्रक्रियेमध्ये काय होतं, तर ज्या प्रक्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईड हा वायू आणि अल्कोहोल तयार होतं, म्हणजे थोडक्यामध्ये दारू मद्य तयार होतं, तर यालाच आपण फर्मेंटेशन म्हणतो. आता लक्षात घ्या, आपण यापूर्वी पाहिलं की हे जे काही किण्वक आहे तर या किण्वकामध्ये अलैंगिक प्रजनन होतं, ज्याला मुकुलायन किंवा बर्डिंग म्हणतो आपण. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी एका पेशीला तुम्हाला 2 छोटे छोटे किंवा त्याहीपेक्षा जास्त बाहेर येणारे भाग दिसत आहेत. तर बघा, ज्या वेळेला आपण जैविक विज्ञानाचा अभ्यास करतो तर त्यावेळेला असे बाहेर येणाऱ्या ज्या काही कलिका अशा आला की त्यावेळेला समजून जा त्या ठिकाणी काय होतंय, तर कलिका काय होते किंवा मुलायन होते तेही अलैंगिक पद्धतीचं. तर हे तुम्ही समजून जा. तर अशा पद्धतीची एक कळी येते बाहेरच्या बाजूला, तर यालाच कलिका म्हटलं जातं. आणि ही कलिका काय करते, तर ही कलिका मुख्य पेशी, आता ही काय झाली, तर ही मुख्य पेशी आहे. तर या मुख्य पेशीपासून तिला हवे असणारे सर्व पोषण द्रव्ये, पोषक तत्वे घेते आणि त्यापासून स्वतःची वाढ करते.
मग आता ही जी काही वाढ असेल तर त्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर ही या पेशीपासून काय होते, वेगळी होते आणि स्वतःचं स्वातंत्र्य असं आयुष्य जगायला लागते. तर हे काय झालं, तर कलिकाएड व मुकुलाएड कशा पद्धतीने होतं, तर याची थोडक्यात माहिती. फर्मेंटेशन काय असतं, किण्वक काय असतं, या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. तर आता आपण थोडंसं पुढच्या भागाकडे जाऊया. त्यानंतर बघा, पाव कसा बनतो. ईस्टच्या या प्रयोगात आपण बाटलीमध्ये ते जे द्रावण बनवलं होतं त्याचा वापर करून पाव कसा बनवता येईल याची माहिती मिळवा व त्याप्रमाणे कृती करून पाव तयार करा. पाव जाळीदार कसा तयार झाला याची कारणं शोधा व लिहा. तर बघा, पाव तयार करताना ही जी काही किण्वक प्रक्रिया आहे, उदाहरणामध्ये किण्वण ही प्रक्रिया आहे, फर्मेंटेशन ज्याला आपण म्हणतो ती होते. यामध्ये कार्बन डायऑक्साईड या प्रक्रियेतून बाहेर सोडला जातो आणि कार्बन डायऑक्साईडमुळेच पाव काय होतो, तर जाळीदार किंवा ज्याला आपण पफी म्हणतो, अगदी एकदम लुसलुशीत मऊ बनतो. तर अशा पद्धतीने पाव बनवले जातात. तर याची एक्स्ट्रा माहिती मिळवण्यासाठी, एक्स्ट्रा नॉलेज मिळवण्यासाठी तुम्ही इंटरनेटची मदत घेऊ शकता किंवा बरेचसे वेगवेगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत यूट्यूबवरती, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बघा पुढे, तुम्हाला माहिती आहे का, याचा अर्थ आपल्याला माहित नसलेली जी काही माहिती आहे ती या ठिकाणी आपल्याला दिलेली असावी. तर यामध्ये बघा, साखर कारखान्यांना जोडून बहुधा अल्कोहोल उत्पादन ही केले जाते. जे काही साखर कारखाने असतात तुम्ही पाहिले असतील, तर त्या साखर कारखान्यांना जोडूनच अल्कोहोल उत्पादन ही केलं जातं. ऊसाच्या रसाची मळी निघते, ऊसाच्या रसाची काय निघते, मळी निघते आणि त्याच्यात भरपूर प्रमाणात काय असतात, कर्बोदक असतात. ऊसामध्ये साखर, ऊस गोड असतो, बरोबर. तर त्या गोड असल्यामुळे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोदक असतात आणि या कार्बोदकामध्येच काय असतात, तर वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करा असतात. तर मळीमध्ये सॅक्रोमायसिस किण्व मिसळून तिचं किण्वक केलं जातं. आता सॅक्रोमायसिस काय असतो, तर सॅक्रोमायसिस हे किण्वाचा प्रकार आहे. ज्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रजाती असतात प्राण्यांच्या, तशाच पद्धतीची एक प्रजात या किण्वची आहे. तर तिचं किण्वक केलं जातं आणि या प्रक्रियेत इथॅनॉल हे अल्कोहोल प्रमुख उत्पादन, तर इस्टर व इतर अल्कोहोल्स ही उप उत्पादनेही मिळवतात. आता हा इथॅनॉल कुठे वापरला जातो बघा, तर इथॅनॉल पासून स्पिरिट, मद्यार्क व इतर रसायने मिळतात. स्पिरिट हा प्रयोगशाळेमध्ये वापरला जातो, जो की व्होलाटाईल असतो. म्हणजे आपण जर त्याला उघड्या हवेवरती ठेवलं तर त्याचं पूर्णपणे डायरेक्ट बाष्पीभवन होतं, थेट बाष्पीभवन होतं. तर तसेच इथॅनॉल हा धूरविरहित व उच्च प्रतीचं इंधनही आहे. इथॅनॉलच्या औद्योगिक उत्पादनासाठी ऊसाच्या मळीप्रमाणेच मका, जवा व सातू, ज्याला आपण बार्ली म्हणतो, तर अशा इतर धान्याचाही वापर केला जातो. द्राक्षाच्या रसात असलेल्या ग्लुकोज व फ्रुक्टोज शर्करांचंही ईस्टच्या मदतीने काय केलं जातं, किण्वण केलं जातं व मिळणाऱ्या अल्कोहोल पासून वाईन हे पेय बनवलं जातं आणि ज्याची मागणी आज देशभरामध्ये खूप जास्त आहे. त्यानंतर पुढे बघा, थोडंसं आपल्याला या ठिकाणी आपल्या डोक्याचा वापर करायचा आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न बघा, भारतासह बऱ्याच देशामध्ये हल्ली पेट्रोल व डिझेल या इंधनात 10% इथेनॉलचं मिश्रण करणं सक्तीचं केलं आहे. तर याचं कारण काय तुम्हाला ठाऊक आहे का? तर बघा, याचं कारण असं आहे की जे काही इथेनॉल आहे तर ते एक स्वस्त असं इंधन आहे, ते धूरविरहित आहे, म्हणजे हवा प्रदूषण होणार नाही. आणि इथेनॉलचं प्रोडक्शन करण्यासाठी, इथेनॉलचं उत्पादन करण्यासाठी आपल्याला ऊस लागतो, जो की शेतकऱ्यांकडून मिळतो आणि शेतकऱ्यांना त्याचा योग्य तो हमी भाव दिला जातो. तर अशा बऱ्याचशा गोष्टी त्यातून साध्य होतात आणि म्हणूनच भारतासह बऱ्याचशा देशांमध्ये हल्ली पेट्रोल व डिझेल या इंधनात 10% इथेनॉलचं मिश्रण करणं सक्तीचं करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा, महाराष्ट्रात नाशिक या शहराजवळ वाईन निर्मितीचे उद्योग मोठ्या प्रमाणात का उभारलेले आहेत? तर महाराष्ट्रात नाशिक या शहराजवळ वाईन निर्मितीचे उद्योग मोठ्या प्रमाणात उभारले गेले आहेत. यामागचं कारण काय? तर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या बागा आहेत आणि द्राक्षे हे वाईन निर्मितीसाठी वापरला जाणारा कच्चा माल म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच नाशिकच्या भागामध्ये काय आहे, मोठ्या प्रमाणात वाईन निर्मितीचे उद्योग मोठ्या प्रमाणात उभारले गेले आहेत. त्यानंतर पुढे बघा, तिसरा प्रश्न, गव्हाची चपाती फक्त फुगते मात्र पाव हा जाळीदार, मऊ आणि पचायला हलका असतो, असं का होतं? तर गव्हाची जी काही चपाती बनवतो आपण ती फुगते फक्त. तर त्याच्यामध्ये काय होतं, ती का फुगते? कारण त्याच्या वेळेत त्याला जेव्हा आपण उष्णता देतो तर त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जो काही वायू आहे तो तयार होतो. पण या उलट
पाव हाही गव्हापासून बनतो, पण तो जाळीदार असतो, मऊ आणि पचायला कसा असतो, हलका असतो. असं का होतं? त्यामागचं कारण बघा. पाव तयार करताना आपण काय करतो, त्याच्यामध्ये इस्ट मिसळतो. हे जे काही इस्ट असतात, तर हे इस्ट काय करतात, तर या इस्टद्वारे मोठ्या प्रमाणात काय केले जाते, तर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये किण्वक प्रक्रिया होते आणि यामध्ये कार्बन डायऑक्साईड हाही बाहेर सोडला जातो, इथेनॉल हाही उत्पादक तयार होतो शेवटी. त्यामुळे जे काही पाव आहे तो जाळीदार असतो, मऊ असतो आणि पचायला हलका असतो. त्यानंतर पुढे बघा, जैव उपचार ज्याला आपण बायो रिमिडेशन म्हणतो. तर हे काय असतं, तर पाम तेल निर्मितीत तयार होणारे विषारी पदार्थ, इतर काही औद्योगिक प्रक्रियामध्ये मुक्त होणारे जड धातू, क्षार शोषून घेण्यासाठी इरोविया लायपोलिटिका हे किण्व वापरतात. तर बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये विचारलं जातं की पाम तेल, जे काही पाम तेल आहे, तर त्याची निर्मिती तयार होताना वेगवेगळे विषारी पदार्थ तयार होतात. ते पदार्थ असतील, औद्योगिक प्रक्रियामध्ये मुक्त होणारे वेगवेगळे जड धातू असतात. उदाहरणामध्ये शिस आहे किंवा मग निकेल आहे, तर हे जड धातू म्हणून ओळखले जातात. तर क्षार असेल, तर हे शोषून घेण्यासाठी यारोविया लायपोलिटिका हे किण्व वापरतात. तर सॅक्रोमायसिस सर्वेसी हे किण्व अर्सेनिक या प्रदूषकाचं शोषण करतात. तर हे काय आहे, सॅक्रोमायसिस सर्वेसी. यापूर्वी सुद्धा आपण सॅक्रोमायसिस सर्वेसी याचा वापर सिडार किंवा कोको यांच्यामध्ये वापरलं होतं. त्यानंतर बघा, अल्कॅनव्होरेक्स नावाचा जो काही जीवाणू आहे, तर त्याचा वापर करून समुद्रातील तेल गळती काय केली जाते, स्वच्छ केली जाते. तर हा जीवाणू हा आहे अल्कॅनोव्होरेक्स. तर हा अल्कॅनोव्होरेक्स काय करतो, तर समुद्रामध्ये काय होते, तर मोठ्या प्रमाणामध्ये जे काही इंधन असेल, तर समुद्रामध्ये नैसर्गिक वायू भेटतो, त्याचप्रमाणे वेगवेगळे काय होतात, तेल भेटतात. तर त्यांचं उत्पादन करताना किंवा मग बऱ्याच वेळेला त्यांची वाहतूक करताना तेल सांडलं जातं समुद्रामध्ये, त्यांची गळती होते आणि त्यामुळे मोठेच्या मोठे थर त्या समुद्रामध्ये तयार होतात आणि त्यामुळे समुद्रातील जे काही जीव असतात, तर त्यांच्या आरोग्याला, त्यांच्या जीविताला धोका असतो. आणि तो धोका टाळण्यासाठीच ते जे काही समुद्रातील समुद्र प्रदूषण आहे, पाणी प्रदूषण, जल प्रदूषण आहे, ते कमी करण्यासाठी काय केलं जातं, तर अल्कॅनोव्होरेक्स या जीवाणूचा वापर केला जातो आणि समुद्रामध्ये असणारी जी काही तेल गळती आहे ती स्वच्छ केली जाते. त्यानंतर पुढे बघा, जैव प्रतिजैविके काय असतात. आता हेही महत्त्वाचं आहे. तर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये हे प्रतिजैविके मोठ्या प्रमाणात वापरली जातात. तर सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकांपासून मिळालेली कार्बनिक संयुग म्हणजेच प्रतिजैविके होय. सूक्ष्मजीवांचा नाश करणं, त्यांच्या वाढीमुळे आपली जी काही प्रतिकारक क्षमता असेल, तर ते वाढणं कार्बनिक संयुग पासून हे मिळवले जातात, त्यालाच आपण प्रतिजैविके म्हणतो. 20व्या शतकातील प्रतिजैवकांमुळे औषधोपचारांमध्ये क्रांती घडली. तर 20व्या शतकाला बरेचसे संशोधन झाले आणि त्या वेळेलाच प्रतिजैवकांमुळे औषधोपचारांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात क्रांती घडली. क्षयासारख्या रोगाचे तर आता काही देशातून जवळजवळ निर्मूलन झालेले आहे. तर या प्रतिजैवकांच्या मदतीने, ज्याला आपण टीबी म्हणतो किंवा ट्युबरक्युलोसिस म्हणतो थोडक्यात, तर या रोगांचं सुद्धा जवळजवळ निदान झालेलं आहे. प्रतिजैविके मुख्यतः जीवाणूविरुद्ध कार्य करतात. काही प्रतिजैविके आधी जीवाणूंना नष्ट करू शकतात. तर प्रतिजैविके काय करतात, तर वेगवेगळे जीवाणू आहेत, तर त्यांच्या विरुद्ध काम करतात. आधी जीव आहेत, ज्यांना आपण प्रोटोझोआ म्हणतो, अमिबा असेल, ईस्ट असेल, युग्लिना असेल, तर यांच्यासारख्या आधी जीवाणू सुद्धा ते नष्ट करू शकतात. पण लक्षात घ्या, हे जे काही प्रतिजैविक आहेत ते विषाणूंच्या विरोधामध्ये मात्र काम करू शकत नाही, त्यांच्या विरुद्ध मात्र ते कार्य करू शकत नाही. काही प्रतिजैविक अनेक प्रकारच्या जीवाणूंविरोधात उपयोगी ठरतात. अशांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणतात. उदाहरणार्थ अँपिसिलिन आहे, अमोक्झिसिलिन आहे, टेट्रासायक्लिन आहे. तर रोगाची लक्षणे दिसत आहेत, पण रोगाचं मात्र निदान लागत नाहीये किंवा रोग जंतू अस्तित्वात सापडत नाहीये, तर त्यावेळेला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. उदाहरणामध्ये बघा, एखाद्या आपल्यामध्ये लक्षणं दिसत आहेत, पण त्याच्यामध्ये कोणता आजार नेमका होतोय, कोणत्या जीवाणूमुळे हे होतंय, हे जर आपल्याला समजत नसेल, तर त्यावेळेला काय केलं जातं, तर त्यावेळेला हे विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके घेतली जातात. पण या उलट बघा, जेव्हा
रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजतं, तेव्हा मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके वापरली जातात. उदाहरणार्थ पेनिसिलिन आहे, जेंटामायसिन आहे, इरिथ्रोमायसिन आहे, तर हे वापरले जातात. ज्या वेळेला आपल्याला निश्चितपणे ठाऊक असतं की या सूक्ष्मजीवामुळे हे सिम्पटम्स आहेत, हेही लक्षणं दिसत आहेत, तर त्यावेळेला आपण नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स वापरतो. तर कार्यसंस्थांचे, तर एका संस्थेचं कार्य दिलेलं आहे. तर पुणे येथे 1952 साली जी काही एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही संस्था जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने ताप, गोवर, कावीळ तसेच फुफ्फुसांचे विकार यावर संशोधन कार्य करत आहे. आणि ही कधी स्थापन झाली, तर 1952 साली ही स्थापन झाली. त्यानंतर पुढे बघा, तर पुढे एका प्रतिजैविकाबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत, जे की आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला याचं नाव ऐकतो, ज्याचं नाव आहे पेनिसिलिन. पेनिसिलिन काय असतं, तर पेनिसिलियम या कवकापासून मिळणारा प्रतिजैविकांचा गट असून स्टॅफायलोकोकाय, स्टेफिलोकोकाय, क्लोस्ट्रिडिया, स्ट्रिप्टोकोकाय प्रजातीच्या जीवाणूंपासून होणारे संसर्ग आटोक्यात आणण्यास त्यांचा वापर होतो. तर हे कवकापासून मिळणारे प्रतिजैविकांचा एक छोटासा गट आहे आणि याच्यामध्ये स्टेफिलोकोकस आहे, क्लोस्ट्रिडियम आहे, स्ट्रिप्टोकोकाय आहे. तर यांच्या विरोधात हे काय करतात, तर हे जीवाणू कार्य करतात आणि त्यांच्यापासून जे काही संसर्ग होतात तर त्यांना आटोक्यात आणण्याचं कार्य ते करतात. कान, नाक, घसा, त्वचा यांना जीवाणूमुळे होणारे जे काही संसर्ग असतात, तसेच निमोनिया, स्कारलेट फीवर ज्याला आपण लोहितांग ज्वर म्हणतो, तर यावर उपचार करण्यासाठी हे पेनिसिलिन युक्त औषधं काय ठरतात, तर उपयोगी ठरतात. तर असे ज्या वेळेला निमोनिया आहे, निमोनिया म्हणजे काय, तर ज्या वेळेला फुफ्फुसांचा आजार होतो त्यावेळेला स्कारलेट फीवर आहे, तर अशा वेगवेगळ्या आजारांवरती हे पेनिसिलिन कार्य करत असतं. त्यानंतर पुढे बघा, तर या पेनिसिलिनचा, या प्रतिजैविकांचा शोध कशा पद्धतीने लागला, कुणी लावला, याची थोडक्यात माहिती आपण घेऊया. याच्यामध्ये बघा, सेंट मेरीज हॉस्पिटलमधील सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत काचेच्या बशांमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या जीवाणूंची व बुरशींची वाढ केली होती. एक सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते ज्यांचं नाव होतं प्राध्यापक अलेक्झांडर फ्लेमिंग. ते प्रयोग करत होते कशावरती तरी, आणि त्यांच्या प्रयोगशाळेच्या काचेच्या बशांमध्ये काय होतं, तर निरनिराळ्या प्रकारचे जीवाणू होते आणि बुरशींची वाढ केलेली होती. 3 सप्टेंबर 1928 रोजी फ्लेमिंग जेव्हा स्टेफिलोकोकस जीवाणूंचं निरीक्षण करत होते तेव्हा एका बशीत त्यांना विलक्षण गोष्ट दिसली, म्हणजे अगदी वेगळी आणि अद्भुत गोष्ट दिसली. ती गोष्ट काय होती, तर त्या बशीत बुरशींचे ठिपके वाढले होते, पण त्या ठिपक्यात भोवतींची जागा मात्र स्वच्छ झाली होती. तर जी काही बुरशी आहे तर त्याचे प्रमाण वाढलेलं होतं, पण त्याच्या आजूबाजूची जी काही जागा होती ती मात्र काय झाली होती, तर ती मात्र अगदी स्वच्छ झाली होती. म्हणजेच जीवाणू चक्क नष्ट झाले होते. ही बुरशी म्हणजे पेनिसिलियममुळे आणि तिच्यातील स्त्रावामुळे जीवाणू नष्ट झाले होते, हे त्यांनी अधिक अभ्यासानं काय केलं, सिद्ध केलं. तर अशा प्रकारे एका अनपेक्षित घटनेतून जगातील पहिले प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक पेनिसिलिन जन्माला आलं होतं आणि असाध्य रोगांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्नांचा पाया रचला गेला होता. तर एक म्हणजे कोइन्सिडेंटली म्हणा, अपघाताने म्हणा काय झालं, तर डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी या पेनिसिलिनचा, या प्रतिजैविकाचा शोध लावला होता. तर आपले जीव वाचवणाऱ्या प्रतिजैविकांचे संशोधक म्हणून अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा कायमच ऋणात राहायला हवे आपण, बरोबर. तर त्यामुळे आपण त्यांची कायम ऋणी राहायला हवे की असाध्य रोगांना बरं करणारे जे काही प्रतिजैविक आहे तर ते प्रतिजैविक त्यांनी शोधलेलं होतं. त्यानंतर पुढे बघा, सावधान. तर आपल्यापैकी बरेच जण काय करतात, तर प्रतिजैविक ही नेहमी डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावीत. तर आपल्यापैकी बरेच जण, एखादा आपला अंग दुखत असेल, एखादा बॉडी पार्ट शरीरातील अवयव दुखत असेल, तर आपण मेडिकलमध्ये जातो आणि माझा हा अवयव दुखतोय, मला ही गोळी द्या म्हणून सांगतो आणि गोळ्या घेतो. पण हे करणं चुकीचं आहे, कारण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय गोळ्या घेणं, प्रतिजैविक घेणं हे धोक्याचं ठरू शकतं. औषधाच्या दुकानातून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणतीही प्रतिजैविक मागवू नका. त्यानंतर घसादुखी, सर्दी, खोकला, इन्फ्लुएन्झा झाल्यास प्रतिजैविक स्वतःहून घेऊ नका. त्या ठिकाणी डॉक्टरांचा सल्ला निश्चितपणे घ्या. डोस पूर्ण होण्याआधी बरे वाटते तरी सुद्धा प्रतिजैविकांचे नेमून दिलेले डोस पूर्ण करा.
बऱ्याच वेळेला काय करतात तर डॉक्टर आपल्याला 5 ते 6 अँटीबायोटिकचे डोस घ्यायला सांगतात. 2 ते 3 प्रतिजैविकांचे डोस घेतल्यानंतर आपल्याला बरं वाटायला लागतं, चांगलं वाटायला लागतं. पण तरी सुद्धा बरं वाटत असताना सुद्धा आपण काय करायला हवं, तर जेवढ्या प्रतिजैविकांचा डोस आपल्याला सांगितलेला आहे तर तो आपण पूर्ण करायला हवा. तुम्हाला उपयोगी ठरलेली प्रतिजैविके दुसऱ्याला सुचवू नका. उदाहरणामध्ये बघा, तुमच्यासाठी पेनिसिलिन हे प्रतिजैविक काय ठरलेलं आहे तर उपयुक्त ठरलेलं आहे. मग तेच पेनिसिलिन इतरांना सुद्धा उपयोगी ठरेल का तर ठरणार नाही. तर त्या व्यक्तीच्या आजारावरती, त्याच्या शरीरावरती, त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीवरती ते अवलंबून असेल. त्यामुळे तुम्हाला उपयोगी ठरलेले जे काही प्रतिजैविक आहेत ते इतरांना सुचवू नका. त्यानंतर पुढे बघा, ऐकावे ते नवलच. मुंग्या आपल्या वारुळात बुरशी वाढवून तिच्यापासून अन्न मिळवतात. तर काही जातींची भुंगे व कीटक झाडांच्या खोडावर असलेल्या बुरशींमध्ये अंडे घालून अळ्यांच्या अन्नाची सोय करून ठेवतात. तर बघा, मुंग्या काय करतात तर आपल्या वारुळामध्ये बुरशी वाढवतात आणि तिच्यापासून अन्न मिळवतात. तर काही जातींची भुंगे किंवा कीटक झाडांच्या खोडामध्ये ज्या काही बुरशी असतात तर त्याच्यामध्ये अंडे घालतात आणि अळ्यांच्या अन्नाची सोय करून ठेवतात. तर ऐकून थोडंसं नवल वाटतं, थोडंसं आश्चर्यकारक वाटतं, पण हे खरं आहे, हे फॅक्ट आहे, वास्तव आहे. तर या ठिकाणी आपला या पाठाचा जो काही दुसरा भाग होता तो संपतो. यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा किंवा मग आपल्या ऑफिशियल नंबरवरती सुद्धा तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमचे जे काही डाऊट असतील, शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. त्याच पद्धतीने आता बघा, हा आपल्या पाठाचा दुसरा भाग होता. यापूर्वीचा पहिला भाग किंवा तिसरा भाग पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. काही अडचण असेल तर आपला ऑफिशियल नंबर आहेच तुमच्याकडे. त्याच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत तर त्याचे सुद्धा लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे थांबूया. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या स्वतःची. बाय बाय गाईज, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.